मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आनंदाची अपडेट आलेली आहे। ऑफलाईन ई-केवायसी कधी सुरू होणार, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का नाही, ई-केवायसी बद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी अपडेट दिलेली होती। मग ही ई-केवायसी सुरू कधी होणार अशा लाडक्या बहिणी वारंवार विचारत होत्या। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी थोडक्यात ही माहिती असणार आहे, कारण आजपासून लाभार्थ्यांची याद्या येण्यास सुरुवात झालेली आहे, अपडेट आलेली आहे। तुम्ही सुद्धा तुमचं नाव आहे का, त्रुटी काय आहे, हे सगळं त्यामध्ये चेक करू शकता। बंद झालेला हप्ता सुरू करण्यासाठी 100% ही शेवटची संधी असणार आहे, कारण पुढे जाऊन जोपर्यंत ऑनलाईन केवायसी सुरू होणार नाही तोपर्यंत तुमची पडताळणी होणार नाही। पुढील महिन्यापर्यंत पैसे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे पूर्ण काम तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे। तर फॉर्म भरायचा आहे, सोबत कागदपत्रांसहित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावं लागणार आहे। आता हे जे फॉर्म आहे ते थोडक्यात आपण माहिती पाहूच, प्लस हे काय की सूचना काय आलेली आहे तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पात्रता अपात्रता निकषांच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत आलेला आहे। तर सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया 31/12/2025 पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे। सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्यावर बाबी शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने योजनेच्या निकषांनुसार सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेरपडताळणी होणे गरजेचे आहे। सदर योजनेअंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्यांची नोकरी किंवा सेवानिवृत्ती संदर्भातील निकष खालील प्रमाणे आहेत। बघा, हे निकष दिलेले आहेत। 21 वर्षापेक्षा कमी म्हणजे लाभार्थ्यांचं वय 21 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे। लाभार्थी केवळ पात्र महिला फिमेल असावी। लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नसावा। या निकषांमध्ये तुम्ही बसता का नाही एकदा नक्की चेक करून घ्यायचं आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्तप्रमाणे योजनेच्या निकषांनुसार ई-केवायसी केलेल्या लाभार्थी महिलांपैकी शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत जे काही क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करून व सखोल तपासणी करण्यात येणार आहे। आता त्यांच्याकडे लिस्ट असणार आहे, तुमचं नाव चेक करायचं आहे। तरी आपल्या क्षेत्रातील अंगणवाडीला दिनांक 26 जानेवारी 2026 म्हणजे आज सोमवार नंतर संपर्क साधावा। तर लाडक्या बहिणींनो, ही लिस्ट येण्यास सुरुवात झालेली आहे। आज उद्या तुम्हाला जेव्हा टाइम मिळेल तोपर्यंत तेव्हा लवकरात लवकर हे जे काही कागदपत्रे आहेत, विनंती अर्ज आहे, लवकरात लवकर भरायचं आहे। आता बघा, एका मिनिटात मी सांगते की हे भरायचं कसं आहे, खूप सोपं आहे। तारीख टाका, आज भरणार असेल तर आजची तारीख, उद्या भरणार असेल तर उद्याची तारीख, अंगणवाडी सेविकाताईंकडे देण्यापूर्वी ही दिनांक टाका। प्रति जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब, विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत। बघा, तुमचे पैसे बंद झालेले आहेत, पुन्हा सुरू करायचं आहे। तुमचं स्वतःचं नाव, आधार क्रमांक टाका, अर्ज क्रमांक सांगितला आहे की ॲप्लिकेशन नंबर, तुम्ही जेव्हा वेबसाईटवरती लॉग इन कराल तिथे तुमचं ॲप्लिकेशन नंबर येणार आहे। नाही जमलं तर अंगणवाडी सेविकाताईंना नक्कीच विचारायचं आहे। पत्ता काय आहे तुमचा तो टाकायचा आहे। त्यानंतर महोदय, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लाभार्थी योजनेचे लाभार्थी असून माझा लाभ तुमचा लाभ जून जुलैपासून बंद झाला आहे, तरी सुद्धा तुम्ही भरा। शक्यता आहे आता ई-केवायसी केल्यामुळे तुमची पडताळणी झाल्यानंतर तुमचे पैसे नक्कीच चालू होतील। मी सत्यप्रतिज्ञेवर कळवते की ही माझी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामधील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे, तरी माझा आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावे याकरिता अर्ज सादर करत आहोत। ठीक आहे, हे भरायचं आहे। ठिकाण, तारीख, मोबाईल नंबर, अर्जदाराची सही। आता थोडक्यात बघा, आवश्यक कागदपत्रे तुमचं म्हणजे महिलांचं आधार कार्ड, लाभार्थ्यांचं आधार कार्ड, लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचं आधार कार्ड, ते नसेल तर तुम्ही ऑफलाईन ई-केवायसी म्हणजे पहिली ऑनलाईन ई-केवायसी करून दुसऱ्यांदा जेव्हा डॉक्युमेंट दिलं की पती किंवा वडील हयात नाही किंवा डिवोर्स झाला आहे त्यात रिलेटेड कागदपत्र, किंवा मग काय करा, एकल महिला आहे तुम्ही अजून एक अर्ज करा ज्यावर लिहा की आम्ही एकल आहे त्याच्यामुळे कोणतेही कागदपत्र नाही आहेत, असं पण करू शकता। बरं, लाभार्थींची टीसी झेरॉक्स म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट नसेल तर तिथं बर्थ सर्टिफिकेट तुम्ही लावू शकता। लाभार्थी म्हणजे शाळेतील दाखला असतो ना तो। नंतर लाभार्थींचं रेशन कार्ड नसेल तर तुमचं उत्पन्नाचा दाखला, कारण काही लाभार्थ्यांनी उत्पन्नाच्या दाखल्यावरून काय केलेलं आहे, अर्ज केलेले आहेत। अशा सोप्या पद्धतीने लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने जो अर्ज आहे ते तुम्हाला द्यावं लागणार आहे। लक्षात घ्या, फक्त आणि फक्त काय की ऑफलाईनच तुम्हाला ऑप्शन आहे, ऑनलाईन नाही। त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी थोडं विचार करा, कारण सध्या फ्रॉड खूप सुरू आहे। ऑफलाईन पद्धतीचंच आहे। पैसे 1500 रुपये जमा होण्यासाठी ही प्रक्रिया आहे। कोणासाठी? ऑलरेडी तुम्ही ई-केवायसी केली आहे
पण नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही किंवा याआधी तुमचे हप्ते बंद झाले त्यांच्यासाठी आहे असं म्हणू नका. आम्हाला सक्सेसफुल मेसेज आला मग आम्ही करू का नको, बरं आम्हाला पैसे मिळत नाही आहेत मग काय करायचं, तर हे करायचं. पैसे मिळत नाही तर 1500 रुपयासाठी तुम्हाला हे अर्ज करावा लागणार आहे. अंगणवाडी सेविकाताईंकडे हे तुम्हाला जमा करावंच लागणार आहे. आता तुम्हाला विथ प्रूफ सगळी नोटीस दाखवलेली आहे, अर्ज कसा भरायचा हे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अंगणवाडी सेविकाताई तुमच्याकडे येतील, लवकरात लवकर हे अर्ज सगळे भरून घेणार आहे. टेन्शन घेऊ नका, कारण हे काम सांगितलेलं आहे सरकारने, त्यामुळे हे करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो वेळेवर हे काम करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, विनंती अर्ज भरायचा आहे, सगळं जे काही फॉर्म सोबत कागदपत्र आहे ते व्यवस्थित जमा करावं लागणार आहे. काही अडचण असू द्या कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. 1500 रुपये तुमचे मिळवण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद.